तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला घेऊन जाणार आहे एक अशा मंदिराला जे त्याच्या आर्किटेक्टनुसार ओळखलं जातं, ते म्हणजे कलश मंदिर. हे मंदिर जैन धर्माचे असून त्यांच्या कलशचा जसा आकार असतो तशा आकारामध्ये पूर्णपणे बांधलेले आहे. हे भव्य जैन मंदिर एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र असून दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येथे येतात. मंदिरातील शांत पवित्र वातावरण मनाला अपार शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आपण येऊन पोचलेलो कलश मंदिर. तुम्ही जे बघत आहात हेच कलश मंदिर, जे त्याच्या सौंदर्यानुसार जे आहे आपल्या जगप्रसिद्ध आहे. याचं सौंदर्य बाहेरून जेवढं सुंदर हे दिसते तेवढंच सुंदर मंदिर हे आतून सुद्धा आहे. तर तुम्ही हा जो ब्लॉग आहे हा पूर्ण शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो आतून आणि बाहेरून सुद्धा कसं एकदम आर्किटेक्चरली बनवलेलं आहे. आणि हे अप्रतिम एवढं सौंदर्य मंदिर आहे ना की तुम्ही आजपर्यंत कधी बघितलं नसेल. तर पूर्ण व्लॉग बघा. तर चला सुरू करूया आजच्या एका नवीन व्लॉगला. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभोळेजवळ सोमाटणे फाटा परिसरात वसलेले कैलास मंदिर हे एक अत्यंत पवित्र, भव्य आणि प्रसन्न वातावरण असलेले जैन केंद्र आहे. हे केवळ एक दर्शनस्थळ नसून जैन धर्माच्या श्रद्धेचे, शांतीचे आणि अहिंसेच्या तत्वज्ञानाचे प्रतीक मानले जाते. पुण्यातून आणि त्याच्या विविध भागातून हजारो भाविक भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येतात. आधुनिक आणि आकर्षक स्थापत्य शैलीमुळे तसेच आध्यात्मिक शांततेमुळे हे मंदिर भक्तांबरोबरच पर्यटकांनाही तितकेच महत्त्वाचे आहे. तळेगाव दाभोळेतील कलश मंदिर हे एक सुंदर जैन मंदिर आहे, जे एक मोठ्या कलशच्या आकारात बांधलेले आहे, जेथे श्री शंकेश्वर पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती आहे. हे मंदिर पांढऱ्या संगमरवरातून बांधलेले असून शांत आणि आध्यात्मिक वातावरण देते. आणि तसेच हे पुणे महामार्गाजवळ जो जुना टोल नाका आहे, त्या जुना टोल नाक्याजवळच असल्याने त्याच्या राईट हँड साईडला जे आहे हे मंदिर आहे. हे पुण्यापासून जवळ 25 ते 30 किलोमीटर असून एक शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे जैन मंदिर त्यांच्या धर्माच्या परंपरेनुसार बांधलेले असून सत्य, अहिंसा आणि आत्मशुद्धी या मूल्यांचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या शिखरावर भव्य कलश हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याची रचना, जे एक विशाल कलशासारखी दिसते, जे जैन वास्तुकलेचे एक सुंदर उदाहरण आहे. तर आपण येऊन पोचलो आता मंदिराच्या बॅक साईडला. आपण सध्या जे उभा आहे हे मंदिराच्या बॅक साईडला आहे. इथून जे तुम्हाला जे दिसत असेल हा एक पूर्ण कलशाचा आकार जो आहे हा दिसत आहे. त्या कलशाच्या आकारावर एक वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन केलेले आहे, जसे मासेचे डिझाईन दिसत आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे ओम वगैरे असे डिझाईन जे आहे इथं आपल्याला त्या कलशच्या आर्किटेक्चरवर दिसत आहे. आणि कलशच्याच बॅक साईडला जे आहे त्या मंदिराची एक रचना आहे मोठी. आपण बघू शकता वर जर बघितलं तर सुंदर असं निळं आकाश आपल्याला इथून दिसणार आहे. आणि बॅक साईडला सुद्धा आलं ना, बॅक साईडनं पूर्ण असा सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. तर आपण येऊन पोचलेलो आता मंदिराच्या एकदम खालच्या भागात, जिथं आपल्याला बघायला मिळते एक सुंदर असं वटवृक्ष. ज्या वटवृक्षाची जे प्रतिकृती आहे इथं तयार करण्यात आलेली आहे. आणि या प्रतिकृतीच्याच आजूबाजूला जे आहे सुंदर असे आपल्याला डिझाईन जे आहे बघायला मिळते, जिथं वेगवेगळ्या कथा वगैरे लिहिलेल्या आहेत वगैरे आणि डिझाईनसुद्धा काढलेली आहे. तर हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. तर नमस्कार मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.